हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला चौरंगाचे मैरप दाखवत आहे। तर चौरंगाचे मैरप करायला आपल्याला 6 नंबरचेच मणी घ्यायचे, म्हणजे मोठी आणि छान दिसते। तर मी इथे 6 नंबरचे पांढरे मणी घेतलेले आहेत आणि 6 नंबरचे गुलाबी कलरचे मणी घेतलेले आहेत। खूप सोपी आहे करायला। आपल्याला सुरुवातीला पट्टी करायची आहे आणि नंतर त्यावर आपल्याला डिझाइन करायचे। तर मी आता सुरुवातीला 6 मणी घेते। 6 मण्यांचा आपल्याला राऊंड करायचा आहे। हे 6 मणी आपल्याला पांढरेच घ्यायचे। हा मी इथे 6 मण्यांचा राऊंड केलेला आहे। या मण्यातून आपली सुई आलेली आहे बाहेर। आता आपल्याला पुढचे मणी 5 घालायचे, तर त्यापैकी 2 पांढरे घालायचे आपल्याला, एक गुलाबी घालायचा आणि पुन्हा 2 पांढरे घालायचे। या मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। आता या गुलाबी कलरच्या मण्यापाशी आपली सुई घ्यायची अशी, आणि आता इथे परत 5 मणी घालायचे। इथे कसं घातलं तसंच घालायचं। 2 पांढरे, एक गुलाबी, 2 पांढरे। मी तुम्हाला मैरपीचा थोडासा पार्ट दाखवत आहे। परत या गुलाबी मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। असं टोटल आपल्याला 1 2 3 टोटल आपल्याला 9 वेळा करायचं असं। आता परत आपल्याला 2 पांढरे, एक गुलाबी, 2 पांढरे असं रिपीट करायचं। ठीक आहे। माझी पट्टी इथे अशी झालेली आहे। इथे मी 7 राऊंड केलेले आहेत। हा पहिला पूर्ण पांढऱ्या मण्यांचा केलेला आहे, त्यानंतर बाकीचे मध्ये मध्ये गुलाबी कलरचे मणी घातलेले आहेत। हे माझे 7 राऊंड झालेले आहेत टोटल। आणि आता 8वा आणि 9वा मी थोडासा पार्ट दाखवते, त्यामुळे मी 9च राऊंड करणार आहे। तुमच्या चौरंगाच्या साईजनुसार तुम्ही पट्टी करून घ्यायची। तर आता समजा इथे माझं एंड झालेलं आहे पट्टी, तर मी कसं करणार आता हा शेवटून दुसरा जो आहे राऊंड, तिथे काय करायचं आपल्याला पांढरे मणी घालायचे। म्हणजे हा गुलाबी नाही घालायचा, सगळे पांढरे घालायचे। 5 मणी आपल्याला पांढरे घालायचे। म्हणजे हा माझा 8वा राऊंड झाला। हा माझा इथे 8वा राऊंड झाला। इथे मी पूर्ण पांढरे मणी घातलेले। इथे जसं केलंय सुरुवातीला तसंच आपल्याला या साईडला पण करायचं। आता इथे शेवटचा जो राऊंड आहे 9वा, तिथे आपल्याला पूर्ण परत पांढरे मणी घालायचे। इथे सगळे मी आता पांढरे मणी घालणार आहे। ही माझी पट्टी इथे एवढी कंप्लीट झाली अशी। आता काय करायचं आपल्याला, अजून एक पट्टी करायची याच्यावरून। ही खालची पट्टी झाली, याच्यावरून अजून एक पट्टी करायची आपल्याला। ती कशी करायची दाखवते। आता या मण्यातून आपली सुई बाहेर आली, तर आता हे जे वरचे 2-2 मणी आलेले आहेत, हे 2, हे 2, हे 2, ह्याच्यावरती आपल्याला परत 4 मणी घालायचे आणि परत 6चा राऊंड करायचा। तर आता इथे माझी सुई आलेली आहे। आता ह्याच्यावरून मी 2 गुलाबी कलरचे मणी घालणार सुरुवातीला, आणि 2 पांढरे मणी घालायचे। आणि हे जे 2 मणी आहेत ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। म्हणजे आता
असा 6 मण्यांचा राऊंड तयार होतो. त्यानंतर आपली सुई इथे पुढे घ्यायची, या बाजूला इकडच्या साईडला हे 2 मणी आहेत ना, याच्यावर आपली सुई घ्यायची. आता इथे माझी सुई आलेली. आता इथे कसं घालायचे, 2 लाल घालायचे आणि इथे पांढरा घालायचं. हे इकडचे 3 मणी आहेत, 1 2 आणि 3, म्हणून आपल्याला परत 3च मणी घालायचे. 2 लाल घालायचे आणि 1 पांढरा मणी घालायचा. आणि इकडचा जो पांढरा मणी आहे याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. आता या पुढच्या 2 मण्यात आपल्याला सुई घ्यायची. आता इथे कसं घालायचं आपल्याला, इथे 2 पांढरे घालायचे आणि इथे 1 लाल घालायचं, असं अल्टरनेट घालायचं. हे असं डिझाईन दिसतं. म्हणजे इथे 3 पांढरे दिसतात एकदा, आणि एकदा 3 गुलाबी दिसतात. आता परत इथे 3 पांढरे दिसतील, परत 3 गुलाबी, असं रिपीट करत करत आपल्याला या 2 मण्यांपर्यंत पूर्ण करायचं. ठीक आहे. ही पट्टी अशी दिसते. इथे खालच्या बाजूला मी 9 राऊंड केलेले आहेत आणि ते वरती 8 आलेले आहेत. तर एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण ही जी पहिली लाईन करतो पट्टीची, तेव्हा आपले सगळे जे राऊंड येतात ते आपले ऑड नंबर पाहिजे आणि वरच्या बाजूचे ते ऑटोमॅटिक इवन नंबरमध्ये येतात. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे मग कसं खालचे ऑड नंबरचे घेतले म्हणजे पहिला आणि शेवटचा आपला बरोबर व्हाईट कलरचा राऊंड येतो. आता माझी सुई इथे आलेली आणि इकडे वरचे जे पण आपण राऊंड घेतो तिथे पहिले 2 आणि इकडचे शेवटचे 2 हे पण दोन्ही आपल्याला गुलाबी दिसतात. आता इथून माझी सुई इथे आलेली आहे. आता काय करायचं, हे 2 मणी पहिले सोडून द्यायचे आणि हे 3 पांढरे पण सोडून द्यायचे आणि त्यानंतर हे जे 2 मणी आहेत इकडे ह्याच्यावरती आपल्याला डिझाईन करायचं आहे. तर आता मी इथे नवीन दोरा घातलेला आहे. तर नवीन जेव्हा पण तुम्ही दोरा घालता तेव्हा व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि दोरा घट्ट करून घ्यायचा एकदम मण्यांच्या बाजूने. आता या 2 मण्यांवरती आपल्याला 6 मणी घालायचे गुलाबी कलरचे. म्हणजे हे 2 आहेत तर मी बाकीचे 6 घालणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला 8 मणी घालायचे. आणि हे जे 2 मणी याच्यातून परत आपल्याला सुई बाहेर काढायची. आपला असा राऊंड तयार होतो. मी थोड्या दिवसापूर्वी ताटाभोवतीचे भैरव दाखवले होते, त्याचे पण डिझाईन मी असेच दाखवले होते, फक्त ते मी राऊंड केले होते आणि चौरंगासाठी करायचे म्हणून मी खाली पट्टी डबल घेतली आणि वरती प्रत्येक ह्याच्यावर असे फुलं घेतलेले आहेत आणि ही पट्टी आपली अशी चौकोनी येणार आहे. आता इथे मी 6 मण्यांचा राऊंड केलेला आहे. 6 मणी घातलेत आणि खालचे 2. आता इकडनं माझी सुई आली आणि इकडून हा जो 2 नंबरचा मणी इथे आपल्याला सुई आणायची आहे. आता या मण्यावर आपल्याला 7 मणी घालायचे गुलाबी कलरचे. पाच 6 आणि 7 आणि पुन्हा याच मण्यातमधून आपल्याला सुई काढायची आणि पुढच्या मण्यात पण घ्यायची. अशी आपली पाकळी तयार होते फुलाची. आता इकडून आल्यानंतर आपल्याला 5 मणी घालायचे.
5 मणी घातल्यावर हे जे इकडचे 2 मणी असतात या 2 मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. अशी ही दुसरी पाकळी तयार झाली. आता तिसरी पुढे घ्यायचा आपल्याला दोरा आणि इथे पण परत 5 मणी घालायचे. टोटल आपलं 4 होतात. 1 2 3 आणि इकडे 1 4. ह्या इकडचे जे 1 2 3 4 या मण्यांवर आपल्याला 4 पाकळ्या करायच्या. तर इकडच्या पुढच्या 2 पाकळ्या करते मग परत दाखवते मी. ह्या माझ्या इथे 4 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता माझा दोरा इकडून आला. आता मी हे जे मधले 2 मणी या 2 मण्यांवरती आपल्याला परत राऊंड करायचा. तर माझी सुई इथून आली. आता मी इकडनं अशी सरळ घेणार. अशी सरळ आल्यानंतर या 2 मण्यापाशी घ्यायची, इकडे घ्यायची आपली सुई. आणि आता ह्याच्यावर आपल्याला 3 पांढरे मणी घालायचे. खूप सोपी आहे करायला. तुम्ही वेगळ्या वेगळ्या शेड वापरून पण करू शकता. खालची पट्टी मी व्हाईट केली, त्याच्याऐवजी तुम्ही ग्रीन करून त्याच्यावरती ऑरेंज कलरचे फुलं केले तरी खूप सुंदर दिसणार. इथे 3 मणी घातले मी. हे 1 2 3 आणि खालचे 2 असा 5चा राऊंड आपला इकडे वरती झाला आहे. म्हणजे हे पाकळ्यांवरती थोडीशी अशी डिझाईन येते. आणि ह्या मण्यातून सुई आली. आता इथे ह्याच्यावरती परत आपल्याला 3 गुलाबी कलरचे मणी घालायचे. असं एक फूल तयार होतं आपलं. आता सुई आपल्याला इथून अशी खाली आणायची. अशी खाली आणून त्यानंतर काय करायचं, हे जे पुढचा राऊंड आहे हा 3 मण्यांचा, आपल्याला हे लक्षात ठेवायचं की गुलाबी कलरचे 3 मणी आहेत ह्याच्यावरतीच आपल्याला डिझाईन करायचं आहे, व्हाईटवर नाही करायचं. आता हा पुढचा जो राऊंड आहे ह्याच्यातला म्हणजे या 2 डिझाईनमध्ये थोडंसं अंतर पाहिजे आपल्याला, म्हणून मग हे 3 मणी सोडून द्यायचे. आणि हा जो पुढचे 3 मणी आहे ह्याच्यावरती आपल्याला परत असं डिझाईन करायचं. असं सगळं कंटिन्यू करत जायचं. म्हणजे मग ते फुलं पण असे जवळजवळ असे छान दिसतं आणि चौरंगाच्या बाजूने असं खरीच रांगोळी काढली असं वाटतं. ठीक आहे. आता मी माझा दोरा इकडे आणते आणि मग इथून आपला दोरा जाणार असा सरळ. आणि हे जे 3 मणी हे सोडून हे जे 3 मणी ह्याच्यावर परत असं डिझाईन तयार होणार. पण त्याआधी काय करायचं, सॉरी मी सांगायला विसरले. इथून आपली सुई आली अशी सरळ आली सुई खाली. आता हा जो गॅप दिसतोय आपल्याला इथे, इथून सरळ आली सुई. ह्या गॅपमध्ये आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे. असे 2 पांढरे मणी घातले की मग आपली सुई इकडून घ्यायची अशी. म्हणजे या हा जो स्पेस आहे ह्याच्यामध्ये आपले असे मणी घातले जातात. आणि आता ह्यानंतर इथून सुई पुढे घ्यायची आणि या पुढच्या 3 मण्यांवर आपल्याला असे डिझाईन करायचे. असं सगळं आपल्याला पूर्ण पट्टीवर कंटिन्यू करत जायचं. ठीक आहे. हे मी 2 वेळा डिझाईन करून घेतले. इथे खाली आपण 9 राऊंड केलेले होते, त्यामुळे इथे वरती 8 राऊंड झाले आणि इथे 2 वरचे डिझाईन आले. तुमच्या चौरंगाच्या मापानुसार तुम्ही खालची पट्टी करून घ्यायची आणि मग त्याप्रमाणे वरच्या डिझाईनची ॲडजस्टमेंट करायची. आता हे 2 फुलं केलेले आहेत आणि माझी पट्टी इथे एंड झालेली आहे. तर आपल्याला 3 बाजू करायच्या आहेत चौरंगाच्या. ही पहिली झाली, दुसरी अशी समोर येणार आणि तिसरी या बाजूला येणार. तर आता इथे जेव्हा आपण कॉर्नरला येतो तेव्हा हा जो राऊंड आहे 6 मण्यांचा, ह्याचा जो खालचा मणी आहे, हे जे खाली 2 मणी आहेत त्यापैकी हा जो पहिला मणी आहे इथे यायची सुई आणि इथे आपल्याला 4 मणी घालायचे. म्हणजे हा एक धरून आपल्याला 3 मणी घालायचे अजून. म्हणजे तो आपला कॉर्नर तयार होईल.
असा इथे कॉर्नर झाला की मग हे जो पुढचा हा जो मणी आहे ह्याच्यावरून परत आपल्याला असा 6चा राऊंड करायचा, म्हणजे ही पट्टी आपली अशी वळली जाते. अशी वळवल्यानंतर परत पुन्हा अशी खालची पट्टी घालायची आपल्याला, अशी सरळ येणार पट्टी. आणि त्यानंतर जेवढं पाहिजे तेवढी आपली लेन झाली की परत पट्टी आपली या बाजूला वळणार. त्यामुळे आपल्याला कुठेच असं 3 वेगळ्या वेगळ्या पट्ट्या नाही कराव्या लागणार. इथून अशी जशी सुरुवात झाली तशी आपण डायरेक्ट एंडपर्यंतच करू शकतो. ठीक आहे. असे सुंदर दिसते डिझाईन. पूर्ण कशी झाल्यावर दिसते मी दाखवते तुम्हाला. ही माझी पट्टी अशी इथून सुरू केली होती मी. अशी माझी इथे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 वरचे डिझाईन आलेले आहेत. असे जवळ जवळ घातले त्यामुळे रांगोळी काढल्यासारखं दिसतं. इथून एक साईड इथे माझी एंड झालेली आहे 9 फुलांनंतर. मग मी सगळ्या बाजूनी 9 9च करत गेले आणि या टोकापाशी आल्यानंतर इथे मी फक्त 4 मणी घातलेले आहेत. आणि हे 4 मणी घालून झाले की मग आपला कॉर्नर येतो. कॉर्नर आल्यानंतर ही डिझाईन परत आपल्याला अशी वळवायची. अशी वळवून झाली की मग परत इकडच्या बाजूला वळवायचे. अशी पूर्ण आपली चौरंगाची पट्टी तयार होते. आणि नंतर मग इकडच्या बाजूला आपली डिझाईन वळते. अशी पट्टी मोठी असल्यामुळे मी नीट दाखवू शकत नाही आहे. अशी इकडून पहिला साईड आलेली आहे, इकडे एंड झाला आहे, इकडून ही दुसरी साईड आलेली आहे, इकडून अशी एंड झाली इथे आणि ही तिसरी साईड आलेली आहे. अशी पट्टी आपली पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. ही महिरप आपली इथे पूर्ण झाली आहे. बघा चौरंगाच्या बाजूने ठेवल्यावर अशी दिसते. सगळ्या बाजूनी खूप सुंदर दिसतं डिझाईन. रांगोळी काढल्यासारखं वाटतं. आणि कॉर्नरला मी 2 पानं ठेवलेले आहेत. ठीक आहे. हव्या त्या कलरमध्ये तुम्ही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.